हाय, हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग. माझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघताय. मी आहे खूप खुश, कारण मी जात आहे चंद्रपूर. फायनली एका महिन्यानी, आणि तेही घरी न सांगता. मी सरप्राईज देणार आहे त्यांना, बट माहिती नाही माझं सरप्राईज मलाच भारी पडू शकते. तर बाहेरचं वातावरण पण बघितलं, खूप छान होतं. आणि सकाळीच माझं झालं आहे फिक्स की मी चंद्रपूरला जाणार म्हणून. मला रात्रीपर्यंत काहीच माहिती नव्हतं, आणि मी घरीसुद्धा नाही सांगितलं आहे. मी माझी रूम पण आवरून घेतली पूर्ण, आणि जायचं आहे म्हटलं तर बॅग पण मला पॅक करायची होती. सो मला जितकं सामान हवं आहे मी तितकंच घेऊन जाणार आहे. आणि या रूमवर पाणी बघितलं तर येतच नव्हतं, नळाला पाणीच नव्हतं. तर मी जाऊन चेक करते म्हटलं वरती, तर टँक पूर्ण रिकामी, पाणीच नव्हतं. मग कसं नळाला पाणी येणार? पण माहिती नाही, काल रात्रीच तर पूर्ण पाणी होतं, आज अचानक पूर्ण टँक खाली होती. कुठे गेलं असणार पाणी काय माहिती. हा जायच्या टाईमलाच मला प्रॉब्लेम होतो. आणि ही वैदेही बिचारी खूप टेन्शनमध्ये आली होती की माझे काम कसे होणार, माझी आंघोळ होणार की नाही, कसं होणार, पाणी असेल नसेल. मग मी तिला म्हटलं टेन्शन घेऊ नको, मी मोटार लावते. आणि मी मोटार लावली, आणि फायनली पाणी आलं. पाणी वरती चढवलं, आणि त्यानंतर मी माझं आवरून घेतलं, माझे सर्व कामं करून घेतले. आणि नंतर मी माझी देवपूजा केली. माझी पूजा झाली, आणि मी इथे आता नाश्ता बनवत आहे. पोहा बनवणार आहे मी, कारण मला आता सकाळीच चंद्रपूरसाठी निघायचं होतं. आणि जायला मला आरामात 4 तास तरी लागतीलच. 3 लागतात, बट कधी जवळपास घरी पोचतपर्यंत मला 4 तास तर लागणारच. तर त्यामुळे मी इथे उपाशी तर जाऊ शकत नाही, तर मी काहीतरी खाऊन घेणार, म्हणून मी पोहा बनवणार आहे. तर इथे माझा नाश्ता बनवून रेडी झाला आहे, पोहा. आता मी याला मस्त खाणार, कारण भूक पण खूप लागली होती सकाळी. यार माहिती नाही, सकाळी खूप भूक लागते, कधी नाही, पण कुठे जायचं म्हटलं की भूक तर लागतेच. आणि इथे मी पोहावर नमकीन टाकून खाते, कारण मला पोहावर नमकीन टाकून खायला आवडतं. नमकीन असो किंवा सेव वगैरे चालते. नाश्ता करून मी रेडी होऊन निघाले चंद्रपूरसाठी. आणि इथे गेल्याच मला ट्रॅव्हल्स पण मिळून गेली. सो मी ट्रॅव्हल्समध्ये बसले. आणि यार आता खरंच सांगत आहे, मला जायचा जितका आनंद आहे त्यापेक्षा जास्त भीती वाटून राहिली की घरचे कसे रिॲक्ट करतील मला बघून. त्यांना न सांगता मी पहिल्यांदाच जात आहे नागपूर ते चंद्रपूर. तर माहिती नाही तिकडे तर गेल्यावर काय होणार. तर मी आता मस्त एक झोप घेणार, आणि तोपर्यंत तर मी चंद्रपूरला पोचली आहे. आणि इकडे खूप पाऊस सुरू आहे. नागपूरला ऊन होती, आणि इकडे खूप पाऊस सुरू आहे. मी आता पोचले, आणि मी घरी जाण्यासाठी निघाले आहे. ऑटोमध्ये बसले आहे. पण यार माहिती नाही आता. चला, तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, आणि सबस्क्राईब